पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ही अस्वस्थता फक्त मला नाहीये मिस अनामिक, मला माहितीये तुम्हीही माझी आठवण काढताय, तुम्हालाही झोप लागत नसणार आहे। तुम्ही मान्य करणार नाही, पण आता तुमच्याही हातात फोन असेल, माझा नंबर डायल करायची इच्छा होईल तुम्हाला। कदाचित मला फोन लावून परत कट सुद्धा कराल, चुकून मिस कॉल येईल तुमचा। जिगर का दर्द ऊपर से कभी मालूम होता है, जिगर का दर्द ऊपर से भी मालूम होता है। पूर्व दिशेला गुलाल उधळते,
पूर्व दिशेला गुलाल उधळीत अनोखाली आली अनोखाली आली. हात सोड माझा. गुड मॉर्निंग अनोड्या. चल, फर्स्ट क्लास मी तुझ्यासाठी आल्याचा चहा केलाय. मला नकोय. तसं मी तर तुला घरातच नको, पण आता मी डोळ्यासमोर घेणे तुझ्या छानपैकी माझ्या लाडक्या अनुसाठी मी चहा करतोय. हे बघ, तुला काय हवं ते कर, पण प्लीज माझ्याशी बोलायला येऊ नकोस. ऐसे थोड़ी हो सकता है यार. अब ये तो आकाशवाणी है और आकाश जोशी से समाचार तो सुनने पड़ेंगे. सूत्रों के अनुसार पता चला है कि अनामिका जोशी के जीवन में उनके पति आकाश जोशी फिर एक बार दाखिल हो चुके हैं. हे बघ, माझं नाव अनामिका दीक्षित होतं आणि आहे, आणि तू माझा नवरा नाहीयेस. आहे ग. तू सारखं सारखं नाही नाही म्हणून काय साध्य होणार आहे. 20 वर्ष बेपत्ता असलेल्या माणसाचं लग्न कसं काय ग्राह्य असणार. तू सारखं सारखं हो म्हणून तरी काय होणार आहे रे. पण आता मी आलोय ना. हो, पण चुकीच्या पत्त्यावर आलास. हे माझं घर आहे आणि इथं कुणालाही तू नकोस. अरे बापले, किती चिडतेस रे तू. असा नाकावर तुझ्या केवढं राग. पूर्व दिशेला गुलाल उधळीत पूर्व दिशेला गुलाल उधळीत ला 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 ला. ला 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 ला. घे. मी सकाळी कॉफी पिते. माहिती आहे मला, पण जर आता मी तुला चहा देतोय तर मग चहा घ्यायचा. समजा मी हा चहा घेतला तर काय करशील. काय करू. तुला ना आकाश फक्त व्यवहार कळतो. असं केलंस तरच मी हे करीन. हे करच, नाही तर मी हे करणार नाही. आकाश, मी हा चहा घेतला तर तू जायचंस इथून. कसं काढशील मला बाहेर. म्हणजे हा असं हात धरशील आणि मग प्रेमानं मला असं हाताला दुखतंय मला आकाश. मग दुखू दे ना. नवऱ्यासाठी प्रेमात एवढं चालतं ना का. बर, ओके ओके, चल घे. बस. काय ग, तुला फक्त ते चिमण्याचा चहा आवडतो का. मला तू केलेला सोडून जगातला कुठलाही चहा आवडतो. पण मग आता एवढ्या प्रेमानं केलाय तर पी ना. इस्त्रीवाल्याच्या सोबतच जात असतेस ना ते चिमण्याकडे. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. हे अनु, तू ना मला हे असं सारखं सारखं टोचून टोचून बोलत जाऊ नकोस. मग मला मोह होतो आणि मग आता काय बोललीस तू. दिस इज नन ऑफ युअर बिझनेस. तर चंद्याचा बिझनेस बंद पाडू का. हो, मी खरंच सांगतो तुला. तुला माहित नाही, चंद्याची चहाची टपरी, त्याच्या बाहेरची ती जागा माहिती ना तुला. ती अतिक्रमणाच्या आतमध्ये येते आणि मग अतिक्रमणवाली गाडी येऊन ती बाहेरचा पोर्शन पाडून जातील ना, तेव्हा तुझा माझ्यावरती विश्वास बसेल. पण लक्षात असू दे, ही गोष्ट तू कोणाला बोलू नको. तू का असा त्रास देतोय. मी येडीस का ग तू. मी काय त्रास देतो. सावकाश. व्हेरी गुड. छान वाटलं की नाही. आता हे अनु, एक आयडिया. जोडीनं ऑफिसला जाऊया आपण.
मी जाईन माझी मी तुला विचारतोय कुठे सांगतोय. चल मी 15 मिनिटात तयार होतो, आलोच. दर 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 काय झालं राधा? तू तू ठीक आहेस ना राधा? काय झालं राधा? राधा काय झालं? राधा बस इकडे आधी. काय झालं राधा? पाणी पी. शांत हो आधी. काय झालंय सांग मला. कोणी काही बोललंय का तुला? राधा रडू नकोस ना प्लीज. आईशी भांडण झालंय का? राधा हितेनचा फोन आला. नीट माझा बाबा आलाय. माझा बाबा आकाश जोशी परत आलाय. काय करू? परत आलाय म्हणजे असे कसे आले ते? मला नाही माहिती. तो येणं एक्सपेक्टेड पण नव्हतं आणि तो खूप त्रास द्यायचा बाबांनी त्याला अक्कल नव्हतं घरावर. तो का परत आला मला ऐकू असे. राधा तू शांत हो. मला कळत नाही. राधा प्लीज रडू नकोस ना. राधा ऐक ना. तो नव्हता येणार ना परत. मला नको होता तो. सगळं सेट होतं, सगळं व्यवस्थित चाललं होतं. त्याला आत्ताच काय यायचं होतं यार. तो सगळं बिघडणार परत. काही होणार नाही. सगळं नीट होईल राधा. काही होणार नाही. वाईट फिलिंग येते. राधा मी काय करू शकतो का? तू राहा फक्त नील प्लीज. प्लीज तू राहा. मी आहे राधा. मी कायम आहे. डोंट वरी. प्लीज शांत हो. ही दिशा बरोबर आहे. आता हा तयार. याची त्याची, शेजार पाजारांची, घरच्या बाहेरच्यांची, ऑफिस मधल्या महामायेची, डोळे वटारून बघणाऱ्या नटमोगरीची, गुलुगुलू गप्पा मारणाऱ्या रिसेप्शनिस्टची, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला ज्यांनी मॅनेजर बनवलं ना त्या तुझ्या बॉसची. कोणाची म्हणजे कोणाची नजर नको लागू दे रे माझ्या मॅनेजर नवऱ्याला. कोणाची नजर नको लागू दे रे त्याच्या 70,000ला. कोणाची नजर नको लागू दे रे आपल्या सुखी संसाराला. तो थांबाले. जळून जाऊ दे ती शिपायाची नोकरी आणि त्या आठवणी आणि हा गणवेश सुद्धा. हे काय करतेस तू? अगं तुला वेडबीड लागलाय का? चालते मी तुझा गणवेश. सरक. मला आठवणीच नको. घरात आले असं काय करतोय? शांत बस. काय झालं? कसला अगो काय वेडेपणा करतेस? काय करतेस हे वल्ली? तुम्ही वेडेपणा म्हणा तर काही म्हणा. त्यांना त्या शिपायाच्या गणवेशात बघून मला किती त्रास झालाय ना माझं मला माहितीये. एवढी छान डिग्री आहे यांच्याकडे. मॅनेजर व्हायला हवं की नाही तुम्ही? हा मस्त ऑर्डरी सोडायला हव्या. काय करत होते? फरशा पुसत होते, भांडी घासत होते, कंपल्शन धुवत होते. कुठल्या बायकोला आवडायचा यांना बघायला? तुम्ही जाऊ द्या ना. तो गप वल्ली म्हणून का जाळायचा? हातात काहीच नसताना ह्याच नोकरीच्या पगाराने हातभार लावला आपल्या संसाराला. ते मला काही माहित नाही पण मला ही नोकरी अजिबात नकोय. वल्ली मला तुझी चिडचिड समजतीये. अगं मी उपाय म्हणून ही नोकरी केलीच नसती
तर त्यांच्याकडे असिस्टंट मॅनेजरची पोस्ट रिकामी झाल्यावर काही निमंत्रण द्यायला आले असते घरी. मला तिकडे शिपाई म्हणून काम करताना माझी कामावरची निष्ठा, माझा प्रामाणिकपणा दाखवायची संधी मिळाली. म्हणून तर हे प्रमोशन मिळालंय ना. हे विसरून कसं चालेल? नाही मी विसरणार. मला तो भूतकाळ विसरायचा आहे. नकोच मला त्या आठवणी. तुम्ही टाकून द्या ना ते. सर, मेहता अँड सन्सच्या फाईलमध्ये तो जो गुड मॉर्निंग सर. ये हॅलो. सौरभ पटवर्धन, मिसेस अनामिका आकाश जोशी यांना घेऊन आतमध्ये या. येस सर. यो मुलाकात हो गई. काय एवढा टेन्स का दिसतोय? रिलॅक्स रे. आज एकदम फर्स्ट क्लास मनोरंजनाचा दिवस आहे आज. मग मी माझी कामं उरकू का सर? कारण खूप कामं पेंडिंग आहे. ना 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 ना, आज तुला खूप काम आहे आणि ते सुद्धा इथं बसून करायचंय. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग राधा. मम आय मीन अनामिका मॅम बाहेर आहेत का? त्या आकाश सरांच्या कॅबिन मध्ये. थँक्यू. राधा, काही महत्वाचं काम आहे का? नाही, पण म्हणजे असं थोडं अर्जंट आहे, बोलायचं होतं. नंतर होईल ना. तू एक काम कर, तू तुझं काम संपव, त्यांचं आटपलं की ते येतीलच बाहेर. हो, पण मी आत गेले तर काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे मला माहिती आहे आकाश सर डायरेक्टर आहेत. मी व्यवस्थित विचारून आत जाईन. बरोबर आहे, पण जरा महत्वाची मीटिंग सुरू आहे आणि सरांनी कोणालाही आत पाठवू नको अशा इन्स्ट्रक्शन्स दिले. सो प्लीज. ओके, नो वरीज. मी आलोच. बघितलंस काय फालतूपणा चाललाय? काय तर म्हणे आत पाठवणार नाही. तेच मी. काय करतेस? काय कशाला पंगा घेतेस? रमाजी म्हणाली ना की त्यांच्या बॅग्स घरीच आहेत म्हणून अजून. दादा ऐका ना, आत काय चालू आहे? अनामिका मॅम आताच आहेत ना, त्यांचं झालं असेल ना ना. ते काय सांगू शकत नाही, पण मोठे सर खूप रागात दिसत होते आणि मॅडम घाबरल्या होत्या. म्हणजे आता घरातली भांडणं तो इथे आणणार का? मानस मध्ये पडावं लागणार आहे. थांब राधा. काय त्यांना नावं ठेवता ठेवता तूही तेच करतेस. तू का घरचे प्रॉब्लेम्स इथे आणतेस? आणि चुकून सगळ्यांना सगळं कळलं तर कसं वाटेल अनामिका मॅमना? पेशन्स ठेव जरा. मिसेस अनामिका आकाश जोशी यांची चौकशी करायची तुला आज, कारण
गेल्या 4 महिन्यामध्ये त्यांनी फक्त एकच केबिन तयार केलेलं, ओके नाही? सो चौकशी व्हायला हवी ना. तिच्याकडे काय बघतोस? नाही, मला माहिती ना ती खूप सुंदर आहे, छान आहे, मस्त. तिच्याकडे असं छानसं बघतच राहावं असं वाटतं नेहमी. पण आता इथे तुझ्या समोर तिचा नवरा बसलेला आहे ना, तर तिच्याकडचं बघणं सोड आणि या फाईलकडे बघ. ही फाईल आणि त्याच्यात ते प्रश्न विचारायला सुरुवात करा.